नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की जॉब कार्ड हा वेळोवेळी घरकुल असेल, विहीर असेल यासाठी हा लागत असतो। तर तो कशाप्रकारे काढावा किंवा जी काही जॉब कार्डची लिस्ट असते त्याच्यामध्ये तर तुमचं नाव असेल तर कशाप्रकारे ते जॉब कार्ड बघता यावं याची संपूर्ण माहिती आपण आपल्या या चॅनलमध्ये आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम गूगल पेजवरती यायचं आहे आणि नरेगा असं सर्च करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्च करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली तुम्हाला इथे पंचायत GPPS ZP लॉगिन दिसत असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर जो काही समोरचा ऑप्शन आहे तुमच्यासमोर अशा प्रकारे हा ओपन होईल। त्याच्यानंतर इथे तुम्ही बघत असाल की नंबर 1चा जो काही ग्रामपंचायतचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे। त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर इथे जनरेट रिपोर्ट्स हा दुसरा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचा आहे। त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर आता आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे। इथे या लिस्टमध्ये महाराष्ट्र राज्य आहे आपलं, इथे निवडायचं आहे। राज्य निवडून घेतल्यानंतर जी काही समोरची प्रोसेस आहे ती आपण पाहणार आहोत। तर इथे पाहत असाल फायनान्शियल इयर म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी किंवा आपला जो काही हा चालू वर्ष आहे 2024-25 या अंतर्गत जर अप्लाय केलेला असाल तर 2025, 2024 किंवा 25 असं तुम्ही इथे टाईप करू शकता किंवा त्याच्यावरती क्लिक करू शकता। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जो काही तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला निवडायचा आहे। जिल्हा निवडून घेतल्यानंतर खाली जो काही सिलेक्ट ब्लॉक आहे, ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका असेल मित्रांनो, तो तालुका निवडायचा आहे। तालुका निवडून घेतल्यानंतर सिलेक्ट पंचायत, जे काही तुमचं गाव असेल ते गाव निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीडवरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही पाहत असाल की इथे नंबर 1चा जो काही ऑप्शन आहे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन, तर इथे तुम्ही बघत असाल की जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन नंबर 3चा ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहत असाल मित्रांनो की तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत म्हणजे तुमच्या गावातून ज्यांनी कोणी अप्लाय केलेलं असेल, तुमच्या संपूर्ण इथे नाव असेल, ज्यांनी ते अप्लाय केलेलं असेल जॉब कार्डसाठी त्यांचं संपूर्ण ते नाव असू शकतात। तुम्ही जी काही ही लिस्ट आहे ती पाहू शकता। इथे संपूर्ण लिस्ट तुम्हाला इथे दिसेल, कोणाकोणाचं याच्यामध्ये नाव आहे, कोणी अप्लाय केलेलं असेल। तर अशा प्रकारे मित्रांनो, जी काही हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे की जॉब कार्ड हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, तो विहीर असेल किंवा घरकुल असेल याच्यासाठी हा लागत असतो आणि त्याच अंतर्गत तुम्ही जर अप्लाय केलेलं असेल तर तुम्ही या माध्यमातून म्हणजे आपण जो काही हा व्हिडिओ बनवलेला आहोत त्याच माध्यमातून अशा प्रकारे जी काही लिस्ट आहे या लिस्टमध्ये तुम्ही जो काही जॉब कार्ड आहे तो बघू शकता। आणि त्याच्यानंतर इकडे बाजूला जो काही हा इकडे 15 असेल MH15 अशा प्रकारे जी काही इकडे ही निळ्या अक्षरामध्ये इथे रेखांकित केलेलं त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जे काही तुमचा हा जॉब कार्ड आहे तो तुम्ही डायरेक्टली पाहू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, जो काही तुमचा जॉब कार्ड आहे तो तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता। त्याच्यानंतर जो काही हा जॉब कार्ड आहे त्याचा फोटो किंवा स्क्रीनशॉट किंवा तो डॉक्युमेंट अपलोड करून तुम्ही जे काही तुम्हाला काम येत असेल, विहिरीचं काम असेल, घरकुलचं काम असेल, ज्या काही कामासाठी येणार असेल त्या कामासाठी तुम्ही त्याचा यूज करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचं काम केलेलं आहोत की कशाप्रकारे जॉब कार्ड लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर कशाप्रकारे बघता येईल। या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।